नमस्कार. आज आपण आलेलो आहे खरोसा लेणी या पाहण्यासाठी, जे त्यात खरोसा गाव व जिल्हा लातूर येथे हा लेणी समूह येतो. आपण खरोसा गावातून गाडी आपली पूर्णतः लेणीपर्यंत येते आणि गावातून 1 किलोमीटर लांब अंतर आहे. याच्या वरील डोंगरावर रेणुका माता मंदिर व एक दर्गा आहे. त्या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला होता. आता खरोशाच्या लेणी पाहण्यासाठी आलो आहे. प्रथम आपणाला आल्यानंतर ही एक लेणी पाहायला भेटते. लेणीमध्ये पाणी आहे. आतमध्ये आपण पाहू शकतोय. पुढील लेणी पाहण्यासाठी जाऊ. या खरोशाच्या लेणी येतात गाव खरोसा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. सुंदर अशा लेणी आहेत. हा एक स्तूप आहे इथं व या बाजूला एक लेणी आहे, छोटी लेणी. व आतमध्ये जाऊ आपण. त्याच्या अगोदर या बाजूला आपणाला एक असा छोटासा रूम पाहायला भेटतो. बौद्ध लेणी खरोसा हे पाहू शकतो. इथं असं खरोसा बौद्ध लेणी असं लिहिलं आहे. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी गौतम बुद्धांची मोठी मूर्ती पाहायला भेटते. आणि असा रूम मोठा आहे बघा. याही बाजूला आहे. पहिल्या 2 लेण्यांचा समूह पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपणाला हा तिसरा आणि भव्य लेणी समूह पाहायला भेटतो. आतमध्ये आपण आता जाऊन पाहू. या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा हा एक रूम छोटा पाहायला भेटतो इथे व नंतर असा हा मोठा रूम या ठिकाणी आहे. या ठिकाणी वटवाघळांची संख्या आहे, त्यामुळे जपून या ठिकाणी फिरावी. बाजूला पाहिलं तर आपणाला भव्य ही मूर्ती पाहायला भेटते. तसेच याही बाजूला असावी, परंतु याची झीज झाली आहे. या ठिकाणी एक छोटासा रूम आहे व याही ठिकाणी भरपूर मोठा असा स्तूप आहे व या ठिकाणी भव्य त्या काळी शिल्प असणार, परंतु त्याची सध्या झीज झाली आहे. तसेच याही बाजूला आहे, परंतु त्याची झीज झाली, त्याला द्वारपाल बोलले जाते. या बाजूला हा छोटासा रूम आहे, मध्ये पाहू शकते. व या विहाराच्या आतमध्ये आल्यानंतर आपणाला नूतनीकरण वगैरे पाहायला भेटत आहे, केलेले पूर्णतः या पोलचे. जरा जपून या ठिकाणी आपण फेरी करायची आहे, कारण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी अजगर आहेत मोठमोठे, त्यामुळे सावध प्रवास करायचा आहे जपून. चला बाहेर जाता. हे 2 रूम तर आपण आता पाहिले. आता पुढील वस्तू पाहण्यासाठी जाऊ. या ठिकाणी सुद्धा रूम आहेत. वटवाघळांची संख्या खूप आहे इथं. या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटते अशी. इथे आहे ब्रह्मविष्णू गणेशाची मूर्ती समोर इथं.
सावध यायचं इथं. बाजूला द्वारपाल पाहायला भेटत आहेत. पुन्हा आपण आल्यानंतर व्यवस्थित भव्य आहे. या बाजूला सुद्धा आपल्याला खूप मोठी लेणी इथं ही पाहायला भेटते. परंतु लेणींची सफर खूप काळजीपूर्वक करा. सकाळचे तर 8 वाजत आले आहेत, तरी या ठिकाणी कोणी आले नाही आणि मोठमोठे इथं साप वगैरे असतात, त्यामुळे काळजीपूर्वक या. आतील बाजू सुद्धा आपणाला इथं पाहायला भेटत आहेत. तर आता आपण लेणी पाहूया. खूपच सुंदर आहे. मूर्ती वगैरे पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा या लेणीची सफर खरोसा लेणीचा हा समूह खूपच जरा अवघड आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच लेणी पाहिल्या आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला का असं जाणवते की जरा थोडी भीती वाटत आहे. कारण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी मोठमोठे अजगर आहेत व जंगली प्राणी सुद्धा आहेत, त्याच्यामुळे थोडीशी भीती आहे व जंगलाचा भाग आहे. सहसा या ठिकाणी कोणी येत नाही सकाळच्या वेळेस. या ठिकाणी रिस्टोरेशनचं जरी काम चालू असलं तरी कामगार उशिरा येत असतात, त्यामुळे लेणी पाहण्यासाठी आपण 10 नंतर आला तर ह्या लेणीमध्ये भीती वाटणार नाही व पूर्णतः या लेणी आपण व्यवस्थित पाहू शकतो. इथं हा एक खूपच सुंदर आणि मोठा असा या ठिकाणी हा समूह पाहायला भेटत आहे. अशा प्रकारे या लेणी आहेत. खरंच हे भूलभुलैया जागा आहे, लवकर लक्षात येत नाही आपल्या. खूप काळजीपूर्वक या लेण्यांची सफर करा. पाहू शकतो असं अवघड आहे. या अशा अवघड टप्प्यातून आपणाला वर जायचं आहे. आपण हा लेणी समूह पाहिला आहे व पूर्णतः लेणी समूह पाहिला. हे एक आपणाला आता छोटं राहिलेलं आहे, ते पाहू व या बाजूच्या लेणी पाहून घेऊ. आता एकदा वरचा लेणी समूह पाहून येऊ. छोटाच आहे, बिहार सिंगल. आणि ह्याच्या बाजूला सुद्धा आपणाला या ठिकाणापासून सुद्धा आपण आज जाऊ शकतोय. या बाजूला एक आहे. पूर्णतः मोठा लेणी समूह आहे. या ठिकाणी आता आपण जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एकदा जाऊन येऊ. खूपच सुंदर आणि भव्य हे मंदिर आहे. पाहू शकतो लेण्यामध्ये. वा वा वा, महादेव मंदिर खरोसा लेणीमध्ये असणारे सुंदर आणि पाहू शकतो अप्रतिम कलाकृती आहे. आता आपण खरोसा लेणीमध्ये असलेले महादेवाचे मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलेलं आहे. लेणीमध्येच आतमध्ये आहे. या आजूबाजूची आता भागाची सफर करू. वेरूळच्या लेण्यामध्ये जशी या मूर्ती आहेत त्याच पद्धतीच्या या लेणीमध्ये मूर्ती आपणाला सर्वत्र पाताळेश्वर मंदिर आपलं पुण्यातील आहे त्या पद्धतीच्या या ठिकाणी सुंदर अशा या पाण्यास भेटतात. नागाचे शिल्प आहे. या बाजूला सुद्धा भरपूर पाण्यासाठी आहे. बाजूला खरोसा जी लेणी आहे ती पाहण्याच्या दृष्टीमध्ये खूपच सुंदर आहे व खूपच मूर्त्या वगैरे इथे केलेल्या आहेत. पाहू शकतो अख्ख्या इकडे अशा मूर्त्या आहेत, जिथे पाहाल तिथे मूर्त्या या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला वाराह अवतार पाहायला भेटतो विष्णूचा. खूपच सुंदर आहे. हे जे पोल आहेत ते पूर्वीचे पोल आहेत. थोड्या फार प्रमाणात या ठिकाणी
खराब झालेले आहेत त्याचे रेस्टोरेशन केले आहे. परंतु हा जर लेणी समूह पाहिलं तर आपणाला अभ्यासाच्या दृष्टीने खूपच सुंदर आहे. जसं आपल्या पुण्यातील पाताळेश्वर लेणी आहेत किंवा वेरूळच्या लेणी आहेत, त्या ठिकाणी जशी कलाकृती आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व लेणीच्या बाजूने सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी नक्षीकाम व सर्व आपल्याला पाहण्यास भेटतात. खूप प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेलं पाहायला भेटत आहे आणि खूप मोठमोठे या ठिकाणी हे खांब आहेत. या बाजूला पलीकडच्या बाजूला जशी एक रूम आहे तशीच रूम याही बाजूला एक छोटीशी पाहण्यास भेटते आपल्याला. आत मूर्ती आहे, आपण आत एक मूर्ती आहे. बाजूचं जर पाहिलं तर सुंदर सुंदर खूपच सुंदर आहे. हे पाहू शकतो पूर्णतः नक्षीकाम. मध्ये जाताना या ठिकाणी पाहू शकतोय व ही एक भव्य मूर्ती आहे पाहायला भेटते. खूप मोठी भव्य दिव्य लेणी आहे. या ठिकाणी एक आपल्याला लेणी पाहायला भेटते. महादेवाचं मंदिर पाहिलं, हे विष्णूचं मंदिर आहे. अगोदर पुढील बाजूस लेणी आहेत त्या पाहू. हे या ठिकाणी सुद्धा एक लेणी आहे, छोटीशी बंद आहे. हे पाहू शकतो आतमध्ये. ज्या पुढील बाजू सुद्धा थोड्याफार लेणी आहेत त्या पाहू. पुढे आल्यानंतर अजून या ठिकाणी लेण्या पाहायला भेटत आहेत, याही पाहू. व तसंच आता थोडं पुढे आल्यानंतर अजून सुद्धा लेणी आहेत. अरे बापरे, बरेच मोठा लेण्यांचा समूह आहे. या ठिकाणी सुद्धा लेणी आहेत बघा, याही पाहू आपण. आता या बाजूला या ज्या पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या आहेत. वरील बाजूस रेणुका देवीचं मंदिर व दर्गा आहे आणि आपला लेणी समूह आहे या ठिकाणापासून चालू होतो. या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला होता. याच्यापासूनच ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व इथून पुढं ह्या आपल्या खरोशाच्या लेणी चालू होतात. खूप मोठा लेणी समूह आहे व खरोचा गावखाली. वरून आल्यानंतर प्रथम या ठिकाणी एक लेणी पाहायला भेटते. दर्गा व मंदिराकडून आल्यानंतर प्रथम ही एक अशी लेणी पाहायला भेटते. या बाजूने आपण आता आलो, पहिली लेणी पाहिली व लगेच आपणाला इथं दुसरी लेणी पाहायला भेटते, ती सुद्धा पाहून. भरपूर लेण्या या ठिकाणी कोरलेल्या पाहायला भेटत आहेत. 2 नंबर लेणी आता पाहत आहे आपण. व या ठिकाणी शिवलिंग पाहायला भेटते. खूप मोठा आहे अभि. या ठिकाणी आत आल्यानंतर गणेशजींची मूर्ती आहे. या बाजूला देवीची मूर्ती व शिवलिंग. दोन नंबर लेणीच्या थोडं पुढे आल्यानंतर लगेच आपल्याला ही 3 नंबरची लेणी पाहायला भेटते. त्या लेणीपासून जवळच आहे. या ठिकाणी पाहू शकतो छोटी गाणी लेन आहे, एकच सिंगल लेन आहे. फक्त जपून या ठिकाणी या आतमध्ये मूर्ती नाही कोरलेली. सावध लेणीची फेरी करायला आल्यानंतर पायरी मार्ग केला आहे. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे या लेणीमध्ये. चला आतमध्ये जाऊन पाहू. या ठिकाणी वटवाघांची संख्या खूप आहे, खूप सावध. महादेवाची पिंड आहे, परंतु वटवाघांची संख्या खूप आहे, त्यामुळे खूप काळजीपूर्वक आल्यानंतर. हा 4 नंबर लेणी समूह आहे. 4 नंबरच्या लेणी समूहाच्या जवळ आपणाला एक 5 नंबर लेणी समूह आहे, तो एकदा पाहून येऊ. आता आपण जाऊन पाहिला तो 4 नंबरचा
आता हा 5 नंबर लेणी समूह आहे. या ठिकाणी 2 लेण्यांचा हा समूह आहे इथं. पाहू शकतो 2 लेणी समूह आहेत. 5 नंबर लेणी समूह आहे. या ठिकाणी सुद्धा सिंगल रूम आहे. त्याच्या बाजूला सुद्धा पाहायला भेटतोय, तो एकदा पाहून. 6 नंबर लेणी समूह. थोडी अडचण नाही पण येऊ जाऊन आपण. हे पाहू शकतो 6 आणि 7. कोणतरी झोपते इथं. बसण्यासाठी जागा केली. पाहू शकतो ह्या लेण्यामध्ये लगेच इथं हा 7वा, तो 6वा आणि हा एक 7वा छोटा. या बाजूला 6वा, हा 7वा. 8 नंबर लेणी समूह आहे मंदिराकडून. याला सुंदर असा नक्षीकाम आहे, परंतु आत वटवाघळ आणि घाण आहे, त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आपण आता. बाहेरूनच पाहू. खूप मोठ्या प्रमाणात वटवाघळ आहेत. भरपूर मोठा आहे, परंतु वटवाघळ असल्यामुळे आपण काही आत जाणार नाही. 8 नंबर लेणी समूहाच्या थोडं पुढं आल्यानंतर लगेच आपणाला 9 नंबरचा लेणी समूह पाहण्यास भेटतो. त्या ठिकाणी 9-10 असणारा 9 नंबर तर मोठाच आहे, तो एकदा पाहू. बराच मोठा या हा खूप मोठा लेणी समूह आहे. पाहू शकतोय. बापरे, खूप मोठा आहे लेणी समूह. पोल पाहिले तर खूपच मोठमोठे आहेत. या ठिकाणी वटवाघळ नाहीत, त्यामुळे पाहू शकतो व्यवस्थित आपण हा लेणी समूह. हा 9 नंबरचा लेणी समूह खूप मोठा आहे. आणि त्याच्या बाजूला आलो की हा 10, मागाशी आपण पाहिला आहे तो 10 नंबर लेणी समूह. हा 11वा. हाही खूप मोठा आहे व या ठिकाणी विष्णूचे मंदिर आहे, ते एकदा पाहू. अरे, खूप मोठा हा समूह. 10 नंबरच्या लेणी समूहामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 एका लाईनीमध्ये 6 खांब आहेत व अशी 4ची लाईन आहे. म्हणजे 24 खांबावर तोडलेली ही लेणी आहे. भरपूर मोठी आहे. या ठिकाणी वटवाघळ आहेत, परंतु जास्त प्रमाणात नाहीत. ही पाहू शकतो विष्णूची मूर्ती खूप मोठी आहे. या लेणी समूहामध्ये आल्यानंतर ही लेणी निश्चितच करा. भगवान विष्णूंची मूर्ती आहे. लेणीचे खांब 10 नंबरच्या लेणी समूहाला लागून आपणाला इकडे 11 नंबर लेणी समूह पाहायला भेटतो. या ठिकाणी छोटे छोटे 2 रूम आहेत. पाहू शकतो आतमध्ये डबल रूम दिसतो. इथं मोठा आहे रूम. हा गणेशाची मूर्ती आहे इथं. अजून बघू. सुरुवातीचा जो भाग पाहिला तो आपण या सुरुवातीच्या लेण्यामध्ये धरला होता. या 11 झाल्या. ही 12, हा 13 नंबरचा मोठा लेणी समूह. वरचा 14. संपूर्ण लेणी समूह आपण आता पाहिला आहे. व 11 झाला. 11, 12 वर 13, 14, हा 15 नंबर वरचा, हा 16, त्या बाजूला 17, 18 ते 20 लेण्यांचा समूह आहे. खूप मोठा लेणी परिसर आहे. आपण 20 लेण्यांचा समूह पाहिला आहे व हा जो मुख्य लेण्यांचा समूह आहे त्याच्या खालील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला हे 3 असे पाण्यास भेटतात. 1, 2, 3 लेणी समूह छोटे छोटे. म्हणजे जवळपास आपणाला आतापर्यंत 23 लेण्यांचा समूह या ठिकाणी
पाहण्यास भेटला आहे. पण आता या लेण्यांच्या जवळ आलो आहे. आतमध्ये काही नाही पाहण्यास भेटत. हा एक आणि हा एक, असे एकंदरीत 23 लेण्यांचा समूह इथं. मी 23 लेण्यांचा समूह पाहिला व अजूनसुद्धा असू शकतो. जर आपण गावातील एखाद्या माणसाला घेऊन सर्व लेण्यांचा अभ्यास केला तर अजून लेणी सापडू शकतो. ते पाहू शकतो. इथं वर रेणुका मंदिर आहे जिथं काल आपण रात्री राहिलं होतं व त्याच्याच खाली आपण पाहू शकतो इथं लेणी समूह आहे जो आता आपण पाहिला आहे. रात्री आपण या ठिकाणी मुक्काम केला होता. टेंट लावला आहे आपण.